पाणी थेट घरामध्ये घुसतं. आपण ऐकत होतात लोकांकडून, आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये बघितलं, मुस्लिम सोसायटी असेल, सगळेच आजूबाजूचे रहिवासी आहेत. एकंदर दोष या गोष्टीचा आहे की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री 3:30 पावणे 4ला सोडलं गेलं, आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त सोडलं. हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं आहे. आपण पाहता तळमजला तर सगळं पाण्याच्या खालतीच आहे, पहिल्या मजल्यापर्यंत काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं, आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली 15 मिनिटात. आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील यांचे आज आपण पाहता हाल झाले होते. कदाचित आता पंचनामे झालेत, माझ्या कानावर ऐकू येत आहे, पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का? जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय, कोणाच्या अभ्यासाची पुस्तकं वाहून गेलेत, कोणाच्या कम्प्युटरचं नुकसान झालंय, कोणाचे कपडे गेलेत, कोणाचे धान्य गेले, हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी? हा एक विषय झाला. दुसरं म्हणजे डोळ्यादेखत इथे या वॉर्डच्या समोर आता 2 वर्ष तर मुंबई असेल, पुणे, ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतो निवडणुका झालेल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत, राडारोडा टाकला जातोय. नदी पात्रात देखील आपण, मला वाटतं 1-1.5 वर्ष मी सातत्याने सांगत आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होतं. ते गुजरातच्या आर्किटेक्टला पूर्ण खरोखर कळतंय का? हा देखील एक विषय झालेला. आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय? बघ काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात, पाहणी करून जातात, मग काही घोषणा करून जातात, पण ह्याचा पुढचं पाऊल काय? तर आता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जो काही या आजूबाजूचे सगळे रहिवाशांना आपण काही आपण पर्याय शोधू शकतो. मॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरने सांगितलं प्रस्तावित केली आहे, पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार? म्हणजे तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का? शासन मंजुरी मिळाली का? फंड तेवढा आलाय का? फंड कमी पडतोय का? मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्ही सांगा, आम्हाला सांगा, आम्ही पाठपुरावा करतो. पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत. आता जी सद्यस्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आता हे लोक परत ह्याच स्थितीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असं पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय? आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वात आता आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं, आयुक्तांनी काय सांगितलं? लोकांच्या तक्रारी आहेत की आयुक्तांनी आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे, पण ह्याच्यात पुढचा ऍक्शन प्लॅन. कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकार आल्यानंतर कडक कारवाई करायला लागेल, मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे, कारण त्यांच्याच आता देखरेखीत हे सगळं होतं, जे कोणी असतील. कारण गेले 2 वर्ष तर नगरसेवकच नाहीये, मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे? हीच परिस्थिती पहिल्यांदा या ठिकाणी पाणी आलं नाही. 2004, 2005, 2019 आणि इथे महापालिकेमध्ये सुरुवातीला काय काँग्रेस कारभारी होते, नंतर अजितदादा कारभारी झाल्यानंतर पॅटर्न झाल्यानंतर भाजपाला, त्याच्यामुळे इथे पाणी येतं, दौरे होतात, तारा होतो. अजूनही मी बोललो ते आता बोललोय. आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे तुमच्यावरती आरोप केले आणि बघा तो सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केला, तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे. ही निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. त्यांचं थोडंफार याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत त्यांच्याकडे कामगार समित्यांचे होते, आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांना झोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये, मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला. तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका. निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात. अमोल मिटकरींची पण गाडी फोडलेली आहे, हेच सांगितलं ना. मुख्य गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या सोडून अश्विन वैष्णव यांच्यावर टीका केली होती रेल्वे मंत्री. आता बावनकुळे असं म्हणतायत की तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला त्यांची उंची आहे. नक्कीच ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही, म्हणून त्यांना माझं वय माहिती आहे. शेलार जास्त आक्रमक झाले कॉन्ट्रॅक्टर मुंबईत, त्यांना थोडी मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती, मी त्यांच्यावर कधी काय बोलत नाही. आदित्यजी, तुम्ही पर्यावरण मंत्री असताना नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आढावा घेतला. तुम्ही आज योग्य प्रश्न विचारलात, कारण पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती. जयंत पाटील साहेबांचं खातं होतं, माझं खातं होतं, पुणे महानगरपालिका होती, आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यात कारवाई सुरू केली होती की पूररेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी. या कोणी बदलल्या, कधी बदलल्या, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती, कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्या चुकीचं कारण दाखवून केल्या होत्या, चुकीचं सगळं निकष लावून केल्या होत्या, तर त्याला मी स्थगिती दिली होती. आमचं सरकार पाडल्यानंतर
हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमाने त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये. माझा मूळ प्रश्न, आणि मी 1.5 वर्ष आपल्याला आठवत असेल, नुसतं आज नाही आलोय मी, मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं, नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं, आपण सोबतच होतो तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं. मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी मध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्याने निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या विरोध म्हणजे विकासाचा विरोध. ते नाहीये. आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला चांगली नदी हवी आहे. पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करताय, साबरमती ही वेगळी नदी आहे, आमच्या नद्या वेगळ्या आहेत. तर ते वेगवेगळ्या काय आहे आणि तुमचं सरकार आल्यानंतर लाईफ टाईम सोल्युशन म्हणजे ते जे आर्किटेक्ट आहेत त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट द्या आणि शांत करा. कारण त्यांनी तसंच प्रगती टनेल दिल्लीमध्ये 750 कोटीचं तिथे पण पाणी भरलं, हेच विमल पटेल जी होते. मग पण तसंच केंद्र झालं. पुण्यात आपण पाहताय. मुख्य गोष्ट ही आहे की पहिला या प्रकरणात स्थगिती दिली पाहिजे, पुन्हा एकदा अभ्यास झाला पाहिजे. कारण राडा रोडा जो टाकला जातोय नदीमध्ये, जगात कुठचाही नदीचा प्रकल्प असेल तर पहिला आपण रुंदीकरण करतो आणि खोलीकरण करतो. यंदा इथे मी पहिल्यांदा बघतोय की नदी अरुंद केली जाते आणि खोली कमी केली जाते. असं कुठचं जगात कुठचं काम असं होतं? ज्या नदी सुधारला आपण स्थगिती दिलेली होती, ती कारण लोकांसमोर आणली होती आणि पारदर्शकपणे दिली होती. परत सुधारणेला माझा विरोध नाही, पण तुम्ही सुधार करताय की स्थिती बिघडवताय. आपल्याला आठवत असेल सलीम अली बर्ड पार्क आम्ही जे रिस्टोर केलेलं, तिथे राडा रोडा टाकला गेलाय. अनेक ठिकाणी पुण्यात आपण पाहतोय दोन्ही बाजूनी नदी अरुंद केली जाते. यांनी हा धोका निर्माण होतोय. ही पहिली घटना अशी नाहीये, पण ह्याच्यापेक्षा अजूनही भयानक घटना पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. अजितदादा